आणि एक देश एक निवडणूक विधेयक आज संसदेमध्ये सादर होणार आहे आणि यासाठी सगळ्या सत्ताधारी पक्षांकडून सगळ्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। सोमवारी हे विधेयक लोकसभेत मांडलं जाऊ शकलं नाही। ऐनवेळी विषय तालिकेतून हा विषय काढून टाकण्यात आला। आता आज दुपारी 12 वाजता हे विधेयक लोकसभेत मांडलं जाईल। राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचे हे विधेयक कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल हे लोकसभेमध्ये मांडतील। हे विधेयक मांडलं गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं। दरम्यान वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी कशी होईल पाहूया। संसदेत विधेयक मंजूर झाल्यास 2029 पासून या विधेयकाची अंमलबजावणी होऊ शकते। अनेक विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो। 2023च्या अखेरीस निवडणुका झालेल्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो। 2025 मध्ये निवडणुका होणाऱ्या बिहार, आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या विधानसभांचा कार्यकाळ फक्त 3.5 वर्ष असेल। 2026 मध्ये निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब सारख्या विधानसभांचा कार्यकाळही कमी होईल। दरम्यान वन नेशन वन इलेक्शनसाठी नेमक्या काय शिफारसी होत्या त्यावरही एक नजर टाकूया। 2 सप्टेंबर 2023 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली। 191 दिवसांच्या अभ्यासानंतर 18,626 पानांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे सादर झाला। पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची शिफारस करण्यात आली। त्यानंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस झाली। त्रिशंकू परिस्थिती किंवा अविश्वास प्रस्तावासारख्या परिस्थितीत पुन्हा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। लोकसभेच्या निवडणुका नव्यानं झाल्यास त्या आधीच्या लोकसभेच्या उर्वरित काळासाठीच असतील। सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवावा। दरम्यान वन नेशन वन इलेक्शन विधेयकाचा प्रवास कसा होता त्यावरही एक नजर टाकूया। वन नेशन वन इलेक्शनसाठी कोविंद समितीकडून घटना दुरुस्तीची शिफारस करण्यात आली। घटना दुरुस्तीच्या विधेयकाला कॅबिनेट मंजुरी गरजेची आहे। कॅबिनेट मंजुरीनंतर 2 पैकी एका सभागृहात घटना दुरुस्ती सादर करावी लागते। 2/3 बहुमतानं दोन्ही सभागृहात विधेयक संमत होणं आवश्यक आहे। घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती सही करतील। नंतर घटनेत बदल होईल। सध्या दोन्ही सभागृहात भाजपकडे स्वतःचं बहुमत नाहीये। मित्रपक्षांच्या छोट्या पक्षांच्या भूमिका यामध्ये महत्त्वाच्या ठरतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।